नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी। तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद। नमस्कार, आपण बघत आहे YBN न्यूज मराठी। शहरात अनेक ठिकाणी महानगरपालिकेने अतिक्रमण काढले आहे। पटेंगेट असेल, मुकुंदवाडी असेल, चिकलठाणा असेल, अशा अनेक भागामध्ये अतिक्रमणाची कारवाई झाली आहे। तशी त्याचप्रमाणे आज जे आहे मिठमिठा पडेगाव दौलताबाद रोड लगत जे मिसबा कॉलनी आहे, इथे अतिक्रमणाची कारवाई सुरू आहे। मागील 3-4 दिवस अगोदरच इथं अतिक्रमण काढण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी इथे आले होते। मात्र तेव्हा नागरिकांनी एक रिक्वेस्ट केली की मी आमच्या हाताने आमचं अतिक्रमण जे आहे आम्ही ते काढून घेऊ आणि ती कारवाई नंतर तुम्ही सुरू करा। त्याच्यानंतर आज महापालिकेच्या वतीने आज मिसबा कॉलनी येथे अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली। एमजीएम गोल्फ कोर्स आहे तिथपर्यंत ही कारवाई सुरू आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इथं पाडापाडी अतिक्रमण काढण्यास सुरुवात झालेली आहे। पूर्ण पाठीमागे या इकडे साईडला पूर्ण महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण काढण्यास सुरुवात झालेली आहे। नगरपालिकेचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी कारवाई कशी आणि कुठपर्यंत होणार आहे आणि किती फुटाचा रस्ता पूर्ण आहे, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। मिसबा कॉलनी आणि इंजिन काय म्हणणार आज या ठिकाणी आम्ही आल्यानंतर यापूर्वीही या भागामध्ये येऊन आम्ही इथल्या नागरिकांना नोटिसेस दिलेल्या होत्या। त्या नोटीसच्या अगेन्स्टमध्ये जे काही आम्हाला रिप्लाय मिळाले त्याच्यानुसार आम्हाला लक्षात आलं की बऱ्याच अंशी हा नो डेव्हलपमेंट झोन असल्यामुळे बहुतांश लोकांकडे, बहुतांश म्हणण्यापेक्षा 99% लोकांकडे कुठलेही बिल्डिंग परमिशन किंवा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट्स हे नाही आहेत। मग ह्या पार्श्वभूमीवर आम्ही आवाहन केलं। आवाहन केल्यानंतर त्या आवाहनाला मला शहरामध्ये इतर ठिकाणी कुठेही एवढा प्रतिसाद मिळाला नाही जेवढा मिसबा कॉलनीमध्ये मिळाला। लोकांनी स्वतःच्या हाताने 60 ते 70% स्वतःचे जे घरं होती ते डेमोलिश केली। मी तर अगोदर त्या सर्व नागरिकांचं खरंच मनातून आभार मानतो की शहराचा विकास आणि मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो आपण, पण हे नागरिक खऱ्या अर्थाने शहराच्या विकासाला मदत करणारे आहेत। पहिला मुद्दा तो झाला। इथे आल्यानंतर जे काही 50-55 होत्या उरलेले जे ढाचे होते फक्त ते काढण्याचं आम्ही काम करतो आहोत। दुसरा मुद्दा की ज्या वेळेला आम्हाला इथून 30 मीटर रस्ता घेऊन जायचा आहे त्याची मार्किंग आणि बाकीच्या गोष्टी केल्यानंतर या भागामध्ये असलेल्या नागरिकांचं किंवा जे काही कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट होते रस्त्यामुळे त्याच्या निश्चितच चांगल्या पद्धतीचे आणखीन भाव होतील आणि ह्या भागाला एक वेगळ्या प्रकारचं उत्पन्न किंवा याचं एक मोठं या रस्त्यामध्ये काही धार्मिक स्थळे, मस्जिद आहे, मदरसे आहेत, त्या संदर्भात काय म्हणणं या ठिकाणी आल्यानंतर इथल्या एक सन्माननीय जागरूक नागरिकांनी आमच्या लक्षात आणून दिले की इथं मस्जिदचा भाग आहे आणि तो मस्जिदचा भाग पण 8 मीटर आतमध्ये पर्यंत हा बाधित होतोय आपल्या याच्यामध्ये। 9 मीटर आमच्या माहितीप्रमाणे 8 मीटर। तर ज्या पद्धतीने आम्ही त्यांना विचारणा केली की समोरची जी जागा आहे त्या समोरच्या व्यक्तीने जर आम्हाला जागा दिली तर आम्ही एवढा भाग जो मस्जिदचा आहे तो आम्ही रिअलाइनमेंट करून घेऊ आणि रिअलाइनमेंट केल्यानंतर मस्जिदच्या एकाही विटेला हात लागणार नाही। तर त्यांनी जी मूळ जागा आहे ज्या व्यक्तींची समोरची, त्यांचं नाव छोटे हाजी आहे, त्यांना मी पर्सनली त्यांची चालण्याची अवस्था नाहीये सध्या, ते बैठेच होते, तर त्यांच्या घरी जाऊन मी त्यांची भेट घेतली, त्यांना विनंती केली। तर त्यांना हे सांगितलं की अल्लाचं घर आहे, ज्या ठिकाणी आपल्याला जागा आपण देऊ शकतो। तर एक प्रकारे ज्या व्यक्तीने आपल्याला सगळं इतकं दिलेलं आहे त्यांच्यासाठी आपण एक छोटा जमिनीचा तुकडा दिला तर ह्या एरियातला पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। तर त्यांनी मोठ्या मनाने ही पूर्ण जागा त्यांची जी काही मस्जिदच्या इथली आहे ही जागा रिअलाइनमेंटसाठी मनपाला उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामुळं मला आनंद होतोय की मस्जिदचा कुठलाही भाग यामुळे आता बाधित होणार नाही आणि ते लेखी स्वरूपात दिल्यामुळे आम्ही रिअलाइनमेंट करून पूर्ण 30 मीटरचा रस्ता शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकतो। नो डेव्हलपमेंट झोन जो आहे त्याच्याकडे पण जाणार आहे आपण। नो डेव्हलपमेंट झोन बाबतीमध्ये आता SM झालेला आहे आणि EP मध्ये आम्हाला तो एलो करण्यासाठीचा प्रस्ताव जो आहे तो आम्ही राज्य शासनाकडे पाठवलेला आहे। मान्य राज्य शासनाने आम्हाला त्याच्यावरती जर गाईडलाईन्स एलोच्या दिल्या तर निश्चितपणे ते रेग्युलराइज करून घेता येऊ शकेल भविष्यामध्ये। याच्यानंतर आता कुठे आपला रस्ता कुठे जाणार, म्हणजे कुठे जाणार आहे अतिक्रमण? यानंतर आम्ही आता ही कारवाई झाल्यानंतर पुढची कारवाई आमच्या हर्सूल या भागामध्ये राहणार। त्याच्यानंतर बाकी आमचे 9 रस्ते आम्ही निश्चित केलेले आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा चंपा चौक तो जालना रोड आहे, त्याच्यानंतर 7 हिल ब्रिज पासून भाजीवाली बाई चौकापर्यंत आहे आणि इतर 8 ते 9 रस्ते आम्ही जे डिफाईन केलेले आहेत त्या पूर्ण रस्त्यांमध्ये जाऊन आम्ही ही कारवाई करणार आहोत। खूप मोठ्या प्रमाणात विरोध झालेला आहे, अमरण उपोषण झालेलं आहे, नाही आता बघा, संवैधानिक मार्गाचा वापर हे सर्व नागरिक करू शकतात। जसे संविधानाने त्यांना विरोध उपोषण किंवा इतर हे दिलेले आहेत तसे संविधानाने आम्हाला ज्या गोष्टी नियमबाह्य आहेत किंवा जी वाढती लोकसंख्या आणि बाकीच्या गोष्टींमुळे आहे त्या गोष्टी करण्याचे अधिकार महानगरपालिकेला दिलेले आहेत। त्यामुळं आम्ही त्या पद्धतीने आमची जी भूमिका आहे प्रशासनाच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत। येत्या कालावधीमध्ये शहरातली जी अंतर्गत रस्ते ज्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात येण्या जाण्यासाठी आणि लोकांच्या याच्यामध्ये वाढ होते आणि त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींना आमंत्रण मिळतं, अपघात असतील किंवा वादविवाद असतील, याला आम्ही थोपवण्यासाठी निश्चितपणे
माननीय जी श्रीकांत सर कमिशनर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे पुढील कारवाई करणार. तर NGM गोल्फ क्लब हा मिसबा कॉलनीचा रोड आहे, हा 100 फुटाचा. आज इथं अतिक्रमणचे जे अधिकारी आहेत ते आले, त्यांनी अतिक्रमण काढलं सुरू केलं. काय म्हणणं आपलं? नाही, याच्याबद्दल मी याचिका केलेली आहे. ही याचिका मी 24 तारखेला दाखल केली आणि आज मी मेन्शन केलं कोर्टापुढं. कोर्टाने त्याच्यामध्ये कॉर्पोरेशनच्या वकिलाला बोलावून घ्या म्हणून मला सांगितलं. कॉर्पोरेशनचे वकील स्वतः हजर होते आणि आमच्या दोघांच्या संमतीने उद्या हे मॅटर हिअरिंगला ठेवलेलं आहे. तोपर्यंत मी ते जे कोण अधिकारी आलेले आहेत कॉर्पोरेशनचे त्यांना विनंती केली, वाऊळ साहेब जे आले त्यांना विनंती केली की बाबा आपण हे तोडताड तुम्ही थांबा, उद्या काय कोर्टाचा निर्णय होईल त्याप्रमाणे पुढची कारवाई करा. आता ते म्हणतात की संविधानाप्रमाणे आम्ही कारवाई करतो आणि संविधानाच्या ज्या प्रोव्हिजन प्रमाणे मी त्यांना सांगतोय की आपण ही सध्या तूर्त कारवाई स्थगित ठेवा, पण ते ऐकत नाहीत आणि ते म्हणतात म्हणजे हे एक प्रकारची आरेरावी आहे. म्हणजे एक हुकुमशाही वृत्तीने हे काम चालू आहे असं माझं म्हणणं आहे. हा रोड जो DP मध्ये हा रोड 80 फुटाचा होता आणि Yes. नंतर 20 फूट वाढवण्यात आलं. हा, याच्यामध्ये खूप म्हणजे लोकांचे घर नाही, माझं तेच म्हणणं आहे की पूर्वी 91च्या प्लॅन प्रमाणे हा रस्ता 24 मीटरचा होता. आता 24 मीटरचा त्यांनी तो 30 मीटर केलेला आहे. तसेच याच्यामध्ये ज्या लोकांचे घरं अफेक्ट व्हायला लागले तर त्याच्या अपोजिट साईडला त्यांनी TDR मंजूर केलेला आहे आणि ती अलाइनमेंट बदलून इकडं तो शिफ्ट केलेला आहे. असं असताना या प्रकरणाबद्दल मी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांना विनंती केली की बाबा ते सर उद्या हिअरिंगला प्रकरण आजच ठेवा म्हणले, पण कॉर्पोरेशनच्या वकिलाच्या आग्रहास्तव हे उद्या ठेवण्यात आलेलं आहे. उद्या सकाळी आहे, तेवढ्यापुरतं त्यांना मी विनंती केली की बाबा आपण हे काम थांबावं, पण ते ऐकायला तयार नाही. तर TDR जर TDR मध्ये जमीन गेली जर ती घेतली असती तर नक्कीच इकडले वाचले असते. 100% हे इकडले घरं वाचले असते जर TDR मध्ये तिकडली घेतलेली जमीन आहे. आणि पूर्वीचं जे रोड अलाइनमेंट होतं 1991 प्रमाणे ते अलाइनमेंट जर मेंटेन यांनी केलं तर इकडले घर सर्व वाचतात. याच्यामध्ये कोणत्याही घराचं तोडफोड करायची गरज पडत नाहीये. आणि कोर्टाने आदेशित केलं होतं का फक्त हिअरिंग होती, काय स्टे वगैरे काय असं दिलं होतं? नाही, कसं आहे की पहिल्यांदा कोर्टाच्या प्रोसिजर प्रमाणे मी काल याचिका म्हणजे 24 तारखेला दाखल केली. त्याच्यामध्ये मी आज मेन्शन केलं की साहेब माननीय कोर्टाने हे लवकर ऐकून घ्यावं. आता त्याच्यामध्ये 260 मध्ये काय दिलं, आता त्या ह्याच्यामध्ये जे सुरुवातीची जी हे आहे त्यांनी याचिका दाखल केलेली, त्यांनी जे काही याचिका दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये कोर्टाने सांगितलं होतं की त्यांना 260 त्यांचं डिसाईड करा आणि नंतर तुम्ही काय कारवाई करायची ती करा. आता तोच नियम ह्यांच्याकरता आमच्याकरता लागू आहे की आमचं 260 त्यांनी डिसाईड केलेलं नाही. आम्ही त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, पण त्याच्याबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. तो निर्णय त्यांनी अपेक्षित आहे की त्यांनी निर्णय तो पहिल्यांदा घ्यायला पाहिजे आणि नंतर ही तोडफाड करायला पाहिजे. तर न विचारात घेता त्यांनी तोडफाड केलेली आहे. तर ही म्हणजे गैरकानूनी आहे, हे म्हणजे कायद्याच्या विरुद्ध आहे, गैरकायदेशीर आहे आणि ते आता ते हुकुमशाही वृत्तीने सर्व काय काम चालू आहे. उद्या जेव्हा हिअरिंग असेल तर तुम्ही कोर्टासमोर आणणार आहे का कमिशनर आणि वाऊळ साहेब? हो, त्यांच्या नावासहित मी तिथं कोर्टाला हे करणार आहे किंवा आम्ही विनंती केली की उद्या हे मॅटर आहे, तरी त्यांनी ऐकलं नाही. मला कोर्टाचा किंवा यांचा आदेश नाही. मी म्हणलं आदेश नाहीये, तुम्ही तुमच्या ह्याला विचारा, कौन्सिलला विचारा, तिथल्या एन्क्रोचमेंट ऑफिसरला विचारा की भंडारी साहेबांशी चर्चा करून तुम्ही काय ते आम्हाला कळवा. पण त्यांनी ते करायला ते काही त्यांनी मान्यता दिली नाही आणि ते त्यांचं आमचं काम आम्ही चालू राहील असं त्यांचं म्हणणं आहे. आयुक्त साहेब जे आहेत म्हणजे आम्ही तुमची पाडापाडी केली म्हणजे रस्ते करू असं काही नाहीये, हे स्वतःचं त्यांच्या पेपरला स्टेटमेंट आहे. असं असताना ही घाई कशासाठी? म्हणजे शासनाची जर योजना आहे की लोकांना घरं प्रोव्हाइड करायची, ग्रहकुल योजना शासन राबवतं आणि इथं बेघर करायला लागले तुम्ही, हे सर्व बेकायदेशीर आहे आणि हे आरेरावी प्रमाणे अगदी जुलमी व्यवस्था चालू आहे इथं सध्या. सर आपलं नाव? तांदळे, FR तांदळे, ॲडव्होकेट FR तांदळे. थँक्यू.